सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सासकल ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 3 जो दुर्गादेवी वार्ड क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो, या वार्डमधील एका जागेसाठी म्हणजेच अनुसूचित जातीच्या उमेदवाराच्या साठी किंवा त्या जागेसाठी या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि ही पोटनिवडणूक आहे. आता ही पोटनिवडणूक का लागली तर या ठिकाणी पाठीमागील निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आमच्या सासकल जन आंदोलन समितीचा उमेदवार, श्री भैरवनाथ पॅनलचा उमेदवार आणि त्याचप्रमाणे ग्रामविकास पॅनलचा उमेदवार असे तीन उमेदवार त्या अनुसूचित जातीच्या जागेवरती उभे होते. दुर्दैवानं त्यावेळेस मताचं विभाजन झालं आणि या ठिकाणी ग्रामविकास पॅनलचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला. परंतु निवडून आल्यानंतर सदर उमेदवारानं निवडणूक आयोगाला खोटं प्रतिज्ञापत्र दिलं होतं, माहिती चुकीची दिली होती आणि त्यामध्ये स्वतःला त्यांनी एक अपत्य दाखवलं होतं. पण वस्तुस्थिती पाहता त्यांना 3 अपत्य आणि निवडणुकीच्या दिवशी झालेले हे 4थं अपत्य, अशी 4 अपत्य त्या ठिकाणी त्यांना असल्यामुळं जिल्हाधिकारी सातारा आणि त्याचप्रमाणे उपायुक्त पुणे यांनी त्यांना अपात्र ठरवलेलं आहे आणि अपात्र ठरवल्यामुळं त्या कारणामुळं ही पोटनिवडणूक लागलेली आहे. आता या पोटनिवडणुकीकडे पाहत असताना ग्रामस्थांना असं कल्पना येते की ग्रामस्थ असे विचारतात की सासकल जन आंदोलन समितीने यावेळेस उमेदवार का दिला नाही. तर त्याचे अनेक कारण आहेत. सासकल जन आंदोलन समिती ही विधायक विकासासाठी काम करणारं आमचं युनिट आहे आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी कारभार करण्यासाठी आणि करायला भाग पाडण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, गेल्या जवळजवळ 3.5 वर्षापासून आम्ही सासकल ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ गटाच्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी गेल्या जवळजवळ 7.5 वर्षामध्ये म्हणा त्याच्यामध्ये केलेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं त्याची चौकशी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही अनेक प्रयत्न केले आणि त्याची सगळी कागदपत्र जमा करून चौकशी लावली. चौकशी समितीचा अहवाल या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करतो की कारवाई कधी होते, या प्रतीक्षेत आम्ही सध्या आहे. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सासकल जन आंदोलन समितीच्या हे लक्षात आलं की मागच्या निवडणुकीमध्ये मताचं विभाजन झाल्यामुळं या ठिकाणी श्री भैरवनाथ पॅनलचे उमेदवार पडले, सासकल जन आंदोलन समितीचा उमेदवार पडला आणि ग्रामविकास पॅनलचा उमेदवार निवडून आला की जो उमेदवार स्वतःचे प्रतिज्ञापत्र खोटं त्यानं दिलं होतं. आणि म्हणून आता या ठिकाणी पुन्हा सासकल जन आंदोलन समितीनं उमेदवार जर दिला तर पुन्हा एकदा मताचं विभाजन होईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून येणाऱ्या म्हणजेच या ठिकाणी या पदासाठी जो काही उमेदवार असेल त्याला पुन्हा एकदा फटका बसण्याची चिन्ह आहेत. आणि म्हणून आम्ही यावेळेस या ठिकाणी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून सासकल जन आंदोलन समितीनं आपला उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी दिलेला नाही. परंतु पुढच्या निवडणुकीमध्ये सासकल जन आंदोलन समिती पुन्हा वेगळा विचार करू शकते. या अनुषंगानं आम्ही श्री राजेंद्र धोंडीबा घोरपडे जे श्री भैरवनाथ पॅनलचे अधिकृत उमेदवार आहेत, जे अनुसूचित जाती प्रवर्गातून येतात आणि ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते आमचे कट्टर त्या दृष्टीनं तर ते आमचे कट्टर विरोधक होते. परंतु त्यांचं जे काम आहे त्यांनी कधीही कोणत्याही विधायक विकासाच्या कामाला कधीही विरोध केलेला नाही. त्याचप्रमाणे समाजाचं त्यांचं कुटुंब हे समाजातल्या वेगवेगळ्या धार्मिक असेल, सामाजिक असेल, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कुटुंब आहे आणि ते कुटुंब नेहमी विधायक विकासाची कामं करत आहे. आणि त्या दृष्टीनं जर 2 उमेदवाराची तुलना केली तर एका बाजूला एक उमेदवार असा आहे की जो उमेदवार कधीही गावातल्या कुठल्याही त्या माणसाला ओळखत नाहीत, त्या माणसानं गावालाच काय पण समाजातल्या कुठल्याही एखाद्या विधायक विकासाच्या कामामध्ये काडीचंही ज्या माणसाचं योगदान नाही, ज्या माणसानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना की जी दलित समाजासाठी असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणीपुरवठा योजना जी होती, सोसायटी जी होती, ती या ठिकाणी ती लयाला घालवण्यामध्ये ज्या माणसाचं योगदान आहे, जो माणूस या ठिकाणी मार्केट कमिटीचा संचालक होता, जो माणूस उपसरपंच होता, जो माणूस पुन्हा 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य होता, ज्या माणसाच्या घरामध्ये आणखी ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेले आहेत, एवढी सगळी पदं भूषवून ज्या माणसानं समाजासाठी काडीचंही योगदान दिलं नाही, त्याच्या तुलनेमध्ये श्री राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांच्या परिवारानं सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये ते आज समाजाचं नेतृत्व करत आहेत. आणि त्या दृष्टीनं सासकल जन आंदोलन समितीला वाटलं की अशा स्वरूपाचा उमेदवार जर दिला तर या ठिकाणी जो काही भ्रष्टाचाराला आळा बसण्याची गरज आहे आणि तो आळा बसवण्याच्या दृष्टीनं
श्री राजेंद्र धोंडेबा घोरपडे हे प्रयत्नशील असतील आणि त्या ठिकाणी ते लावून धरतील या हेतूनं आम्ही सासकल जन आंदोलन समितीनं या ठिकाणी आमचा उमेदवार न देता त्यांना या ठिकाणी समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच सासकल जन आंदोलन समितीची पत्रकार परिषद आयोजित केली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सल्लागार आपली भूमिका स्पष्ट करतील। दुसरं, या निवडणुकीकडे बघत असताना, या निवडणुकीमध्ये या वार्डच्या या जागेच्या निवडणुकीकडे पाहत असताना इथं जवळजवळ या ठिकाणी जर आपण बलाबल पाहिलं तर जवळजवळ 4 समाजाचे लोक या वार्डमध्ये येतात। कुठून सुरुवात करावी आणि कुठून थांबवावी याचाच माझा नेहमीच प्रश्न पडतो, कारण एवढा भ्रष्टाचार केलेला आहे आणि एवढं खाण्याचं काम केलेलं आहे। ग्रामपंचायत धुवून खाणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं सत्तारूढ गटानं या ठिकाणी या लोकांच्या विधायक विकासाचे पैसे भ्रष्टाचार करून खाल्लेले आहेत। मी या ठिकाणी बेरडकीपासून सुरुवात करतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना घ्या, 25 वर्षापेक्षा जास्त काळ त्या गायरानावरती ही रामोशी समाजाचे आमचे सगळे जे बांधव आहेत, जे उमाजी राजांचा विचार घेऊन त्या ठिकाणी ते राहत आहेत, त्या गायरानामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ ते राहत आहेत। श्री भैरवनाथ पॅनलची सत्ता असताना त्या ठिकाणी काही घरकुलं आम्ही दिलेली आहेत। त्याचप्रमाणे आमच्याच काळामध्ये जेव्हा सरपंच असताना या ठिकाणी त्या गायरानामध्ये लाईटची सुद्धा सुविधा आम्ही केलेली आहे। राजेंद्र धोंडेबा घोरपडे यांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी सिंटेक्सची टाकी जोडण्यात आलेली आहे, तिथं ठेवून पाणी पुरवठ्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। त्या गायरानावरती ही जी कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहेत, कष्टकरी कुटुंब आहेत, रोज काबाड कष्ट करणारे लोक आहेत, त्या कुटुंबाला ग्रामपंचायत सासकलचे सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी एक नोटीस इश्यू केली। आता नोटीस ही सरकारी भाग आहे, सगळ्याच ग्रामपंचायतला नोटीस द्यायला सांगितल्या होत्या, परंतु जवळजवळ 5-6 ग्रामपंचायतनं दिल्या। पहिल्याच 5-6 मध्ये आपल्या ग्रामपंचायतनं डायरेक्ट त्या लोकांना नोटिसा बजावल्या आणि तुमची अतिक्रमण काढून घ्या, नाहीतर या ठिकाणी बुलडोजर सुद्धा ठरवला होता, त्या ठिकाणी JCP ठरवला होता की ते अतिक्रमण काढली जाणार होती। परंतु सासकल जन आंदोलन समितीचे माझे सर्व पदाधिकारी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केला, त्या अर्जावरती लोकांच्या सह्या घेतल्या। आम्ही तहसीलदारांना भेटलो, आम्ही प्रांतांना निवेदन दिलं आणि एवढंच काय, परंतु राजेंद्र धोंडेबा घोरपडे हे स्वतः या ठिकाणी ते सगळं निवेदन घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमिनीच्या संदर्भातला जो मोर्चा मुंबईला निघाला होता मंत्रालयावर, त्या मोर्चामध्ये ते स्वतः त्या ठिकाणी गेले। त्यांचे बंधू भीमराव घोरपडे जे वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विभागाचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकरवी तो अर्ज या ठिकाणी तिथं देण्याचं काम केलं आणि गायरानातलं जमिनीमधलं अतिक्रमण जे लोक राहत आहेत वर्षानुवर्ष, तर जे लोक राहत आहेत त्यांचं अतिक्रमण काढलं जाऊ नये, त्यांना त्या ठिकाणी तिथून काढून त्यांचे अतिक्रमण काढू नये अशा स्वरूपाचा शासन निर्णय या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झाला। त्याचप्रमाणे या ठिकाणी तिथं त्या वस्तीवरती आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की 35,000 रुपयाचं चेकचं प्रकरण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्याच इलेक्शनच्या अगोदर बरोबर 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी लाईटचे 2 पोल बसवले। लोकांना सांगितलं की आम्ही लाईटचे सिमेंटचे पोल बसवलेले आहेत, आम्ही तुम्हाला कनेक्शन देऊ। लोकांनी विधायक विकासाचं काम करतायत म्हणून लोकांनी मतदान केलं, त्यांना सत्तेवर बसवलं, परंतु ते लाईटचे 2 खांब या ठिकाणी तसेच उभे आहेत। त्यासाठी 35,000चा चेक काढला, एकाच दिवशी चेक काढला, म्हणजे एकाच दिवशी त्या ठिकाणी टेंडर म्हणजे त्याची निविदा त्याच तारखेची आहे, काम सुद्धा त्याच तारखेला पूर्ण झालं, त्या ठिकाणी कोटेशन त्याच दिवसाचं आहे, काम पूर्ण झालेल्याचं सबमिशन त्याच दिवशीचं आहे, चेक सुद्धा त्याच दिवशीचा काढला। म्हणजे अशा स्वरूपाचं भ्रष्टाचार करण्याचं आणि त्या ठिकाणी ते पैसे 35,000 या ठिकाणी गडपण्याचं काम केलं होतं। परंतु सासकल जन आंदोलन समितीनं आवाज उठवल्यामुळं या ठिकाणी शब्दामध्ये फेरफार करून आम्ही त्या ठिकाणी सोलरचे 2 खांब बसवणार आहोत असं सांगून ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन, सत्य हे सत्य असताना ते त्रिकाल सत्यच असतं। शाश्वत विकासाची स्वप्न घेऊन आम्ही या ठिकाणी लढत आहोत। तुम्ही कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला, ते खांब त्या ठिकाणी आहेत, तर ताराचा बंडल त्या ठिकाणी आहे, मग तो काय आभाळातून पडला का जमिनीतून तो वरती आलेला आहे, याची उत्तरं या ठिकाणी ग्रामविकास पॅनलनं द्यायला हवेत आणि मग त्या ठिकाणी कांगारावळा करण्यामध्ये ते पटाईत आहेत। या ठिकाणी जे भोसले अभियंता आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की सर त्या ठिकाणी पोल आहेत, तारा आहेत, तुम्ही फक्त ग्रामपंचायतचा ठराव घ्या आणि आम्हाला ग्रामपंचायतचं पत्र आणून द्या, आम्ही त्या पोलवरती तारा ओढून देतो। परंतु
नुसतं बेरडकीमधील आमच्या बांधवांची, आमच्या रामोशी समाजाच्या बांधवांची मतं तुम्हाला पाहिजेत, पण त्यांचं काम तुम्हाला करायचं नाही, या भूमिकेतनं आजही त्या ठिकाणी कुणीही गावातल्या कुठल्याही वार्डमधल्या कुठल्याही माणसांचा त्या ठिकाणी सिमेंटचे 2 पोल तुम्हाला दिसतील, तारांचा बंडल सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि त्या ठिकाणी समजूत काढण्यासाठी 35,000 जे दडपले होते ते 35,000 मुरवण्यासाठी बरोबर या ठिकाणी बरोबर एस्टिमेट प्रमाणे 35,000चे 2 सोलरचे पॅनल त्या ठिकाणी 2 खांब बसवण्याचं काम त्यांनी केलं. कारण आम्ही जो आवाज जर उठवला नसता तर ते 35,000 रुपये हे यांनी वाटून खाल्ले होते, हे स्पष्ट आहे. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ते पोल सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळं लोकांचं मतदान पाहिजे, पण लोकांचे विधायक विकासाची कामं तुम्हाला करायची नाहीत. आणि म्हणून मी बेरडकीमधील माझ्या सर्व बांधवांना विनंती करेन, सासकल जन आंदोलन समिती आणि भैरवनाथ पॅनलचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी आहे. आणखी मला 2 दिवसापूर्वी आणखी एक गोष्ट कळाली, तिथले स्वतःला उपसरपंच पदी राहिलेले आणि स्वतःला स्वयंघोषित सरपंच म्हणून ज्यांनी डिक्लेअर केलं होतं, अशा एका माणसानं आमच्या त्या ठिकाणच्या एका मेंढपाळाला बोलवून घेतलं आणि त्याला सक्त ताकीद दिली, जर आम्हाला मतदान दिलं नाही तर तुला मी त्या ठिकाणी मेंढ्या चारून देणार नाही. तर या ठिकाणी मी सांगेन, माझ्या तिथल्या माणसांना जर दडपशाहीचा वापर करून जर तुम्ही चिरडण्याचा जर प्रयत्न करत असाल तर इलेक्शन वगैरे आम्ही बघत नाही, आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला सुद्धा समर्थ आहोत. त्यामुळं लोकांना वेटीस धरून मतदान मिळवून सत्ता भोगणारी आम्ही माणसं अजिबात नाही. ती सत्ता भोगण्याची जे तंत्र आहे, तुम्हाला जे सत्तापिपासू तुम्ही आहात, द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण तुम्ही करत आहात, लोकांना वेटीस धरून तुम्ही आम्हाला मतदान द्या तरच तुम्हाला आम्ही गायरानात तुम्ही आम्हाला तरच ते पडीक शेतजमिनीत मेंढ्यांना चारायला परवानगी देईन, अशा स्वरूपाचं राजकारण करू नका. लोकांना मतदानाचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला आहे आणि तो अधिकार त्यांना मुक्त हस्ते त्यांना बजावू द्या. जो चांगला उमेदवार आहे, अरे तुम्ही उमेदवारच असा दिला की ज्या उमेदवार कधी कोणाला चहा त्याने कधी पाजलेला नाही, तो उमेदवारानं कधी कोणाच्या मदतीला धावलेला नाही, तो उमेदवारानं कधी कोणाला मदत केली नाही, तो उमेदवारानं कधी त्या कुठल्या गोष्टीची त्याला समाजाला कधी मदत केली नाही, काडीचीही त्याची मदत नाही, असा उमेदवार तुम्ही निवडून काढला. आणि मला एक वाईट एवढंच वाटतं की मला त्या उमेदवाराच्या वैयक्तिक कोणत्या गोष्टीबद्दल मला काही बोलायचं नाही. ते माझ्या दृष्टीनं माझे ज्येष्ठ आहेत, ते प्राचार्यपदी राहिलेली व्यक्ती आहे, त्याबद्दल मला त्यांच्या वैयक्तिक कॅरेक्टरबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल मला काहीच बोलायचं नाही. परंतु आपण निवडणूक आयोगाची फसवणूक करतोय, निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे आणि त्या निवडणूक आयोगाची फसवणूक केलेल्या असताना आपल्या मुलावरती अटकेची किंवा कारवाईची टांगती तलवार असताना स्वतःची उमेदवारी घोषितच माणूस कशी करू शकतो, हाही माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला अशी आशा होती की सरांनी या ठिकाणी माघारी घ्यायला हवी होती आणि समाजातनं या ठिकाणी एकमतानं या ठिकाणी एकच उमेदवार देण्याचं काम त्यांच्याकडून येईल असं मला वाटलं होतं. परंतु या ठिकाणी पुरोगामी विचारांची परंपरा नसणाऱ्या जे कुटुंब आहेत, ते कुटुंबाला फक्त सत्तापिपासू ते कुटुंब आहे, स्वतःच्या पलीकडे त्यांना समाज दिसत नाही, त्यांना गाव दिसत नाही आणि ते स्वतः या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळं हा सामना होणारच आहे. त्या दृष्टीनं मी या ठिकाणी बेरडकीमधील माझ्या बांधवांना सांगेन, कोणाला घाबरू नका आणि कोणीही दबाव, अगदी मी जरी दबाव टाकला तरी माझ्या दबावाला सुद्धा बळी पडायचं नाही. सत्य बघा, कोण आपल्यासाठी काम करते, कोणी आपल्यासाठी सुविधा उपलब्ध करून गेल्या, कोण आपल्यासाठी मुंबईपर्यंत गेलं, कोण आपल्यासाठी लाईटसाठी रात्रीच्या 12 आणि 1 वाजता आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुणी तिथं प्रयत्न केला, कुणी आपल्यासाठी पाणी आणलं, कुणी आपल्याला गायरानामधल्या काही घरकुलांना मंजुरी दिली, हे जरा तुम्ही स्वतःला विचारा आणि योग्य उमेदवाराला, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला मतदान करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. दुसरं महत्त्वाचा आणखी प्रश्न आहे, याच वार्डमध्ये कोकण भवनचा आमचा भाग येतो. आता कोकण भवनमध्ये एक पाझर तलाव आहे, अनेक वर्षापासून त्या पाझर तलावाला गळती लागली, परंतु ते काम रोजगार हमीमध्ये बसवून या ठिकाणी त्या कामाला, त्या गळतीला थांबवण्याची गरज होती, पण दुर्दैवाला ते होताना दिसत नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकण भवनला जाण्यासाठी लोकांना चिखला म्हणजे गोट्यावड्या पाण्यातनं चिखलातनं त्या लोकांना तिकडे जायला लागते. मग या ठिकाणी सर्वे नंबरवरून तुम्ही रस्ता काढू शकता, पाणंद रस्त्यासाठी शासनाची तरतूद आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं विजन आणि मिशन नसणारे हे सत्तेवर बसलेले लोक आहेत. ह्यांना फक्त द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण करायचं आहे. त्या कोकण भवनमधल्या माणसांच्या न्यायी हक्कांसाठी त्यांचं घेणं देणं नाही, पण इलेक्शन लागल्यानंतर मात्र त्यांच्या घरी जायला त्यांना आनंद वाटतो. लोकांना त्या ठिकाणी तुला सोसायटी देतो, तुला कर्ज देतो, तुला अमकं करतो. मतदान तुम्हाला फक्त पाहिजे, पण विकासाची कामं तुम्हाला नको आहेत. आणि त्या दृष्टीनं कोकण भवनचा प्रश्न आजही तसाच आहे. त्याचप्रमाणे पाटील वस्तीच्या शेजारी जी मुळीक वस्ती आहे,
लक्ष्मणराव जे माजी सरपंच आहे त्यांची जी काय वस्ती आहे त्या ठिकाणी जो साकव बांधण्यात आला होता, तो साकव एकाच बाजूनं त्याचं बांधकाम केलं आणि दुसरी बाजू तशी सोडलेली आहे आणि त्यामुळं त्याचं सुद्धा निकृष्ट दर्जाचं अर्धवट बांधकाम त्या ठिकाणी केले. त्या वस्तीवर या ठिकाणी सासकल ग्रामपंचायतनं काय खर्च केला त्याचं मला उत्तर त्या ठिकाणी ग्रामविकास पॅनलनं सत्तेवर बसलेल्या लोकांनी जरूर द्यायला पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या ठिकाणी आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार. त्या वस्तीसाठी तुम्ही काय केलं, त्या वस्तीचं तुम्ही मतदान घेता, त्या वस्तीला कोणतं विधायक विकासाचं काम केलं तेवढं आम्हाला तुम्ही सांगायचं आहे. दुसरा एक मी या ठिकाणी प्रश्न आणखी विचारतोय की गिरवी रोड म्हणजे सासकल पाटी ते चांगण वस्ती हा एक रस्ता आला होता, जो ज्या रस्त्याचं काम झालं असं रेकॉर्डली झालेलं आहे, परंतु तो रस्ता मला एवढंच विचारायचं की चांगण वस्ती नक्की कोणती आहे. म्हणजे सासकल पाटीमध्ये गिरवी रस्त्यापासून ते चांगण वस्ती म्हणजे विलास चांगण किंवा दादा चांगण आमचे या ठिकाणी राहतात, आमचे जाबर चांगण ज्या ठिकाणी राहतात, ही वस्ती चांगण वस्ती म्हणून सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु नवीन असा जावई शोध कुणी लावला की पाटील वस्तीलाच चांगण वस्ती म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं एक घर जरी असलं तिथं चांगण वस्तीमधून पाटील लिहिली की तुमची ती वस्ती झाली का, याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाहिजे. म्हणजे जो रस्ता होता तो रस्ता सासकल पाटीपासून म्हणजे गिरवी रोडपासून ते चांगण वस्तीला म्हणजेच विलास चांगण यांच्या घरापर्यंत किंवा तिथल्या त्या एरियापर्यंत जाणार होता, तो तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी दुसरीच चांगण वस्ती दाखवून तो रस्ता तिकडे वळवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर आणखी दुसरा प्रश्न आहे, ज्या चांगण वस्तीतल्या चांगण समाजाचे जे आमच्या धनगर समाजाचे बांधव आहेत जे कायम आमच्याबरोबर असतात आणि म्हणजे जन्मापासून ते आमच्या मृत्यूपर्यंत आमच्यासाठी स्मशानभूमी सुद्धा एकच आहे, त्या बांधवांच्यासाठी सासकल ग्रामपंचायतनं गेल्या 7.5 वर्षामध्ये काय केलं याचं जरा मला थोडंसं तुम्ही त्याचं विश्लेषण जरूर करावं. या ठिकाणी राजकारण आहे, टीकाटिप्पणी होत राहणार, विधायक विकासाचं राजकारण पुढे घेऊन जायचं आहे, गावाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्या वस्तीची मतं तुम्ही घेतली, त्या वस्तीनं तुम्हाला लीड दिलं, पण तुम्ही त्या वस्तीसाठी काय केलं. गेल्या अनेक वर्षांपासून राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं सभागृहाचा प्रश्न मागं आपण घेतला होता. त्या प्रश्नाचं 7.5 वर्षात काय केलं त्याचं उत्तर द्या. दुसरा आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या वस्तीला जाण्यासाठी जे राजकारण करताय, जे उपसरपंच म्हणून सत्तेवर बसले होते, आज त्यांनी या ठिकाणी त्या वस्तीचं तुम्ही लीड करता, तुम्ही नेतृत्व करताय त्या वस्तीचं, सामाजिक धार्मिक कामामध्ये तुम्ही सगळ्यात पुढे असता, मग त्या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नाही, त्या रस्त्यासाठी तुम्ही का नाही केलं. ज्यावेळेस दुर्गादेवीच्या तिथला पूल तयार होत होता त्यावेळेस 3.5 लाख रुपये तिथून ते चांगण वस्तीला तुमच्या वस्तीला डांबरीकरण होतं, परंतु त्यावेळेस आम्हाला त्याच नेतृत्वानं सांगितलं की आमची सत्ता आल्यावर आम्ही त्या ठिकाणी रस्ता बनवू. आज सगळ्यात 7.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, तर चांगण वस्तीसाठी रस्ता का झाला नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. दुसरं आणखी महत्त्वाचं आहे की कुठलंही मंदिर असो, जरी ते वैयक्तिक मंदिर असलं तरी ते गावाचं दैवत आहे आणि दुर्गादेवी हे सुद्धा गावाचं दैवत आहे, ती खाजगी मालकी अजिबात नाही. परंतु ज्यावेळेस आमचे जे काही गुरुवर्य आहेत ते दशरथ भाऊ चांगण, आता ते हयात नाहीत कैलासवासी, दशरथ भाऊ चांगण, त्या ठिकाणी मी आमचे अध्यक्ष आणि ते स्वतः आम्ही तिथं होतो, त्या ठिकाणी JCP लावला होता आणि पूर्ण सपाटीकरण करून रस्त्याबरोबर आम्ही सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा प्लॅन होता. कारण सत्तेमध्ये आमच्या स्वतः वहिनी त्या ठिकाणी सरपंच होत्या. त्या काळात आम्ही ते काम हातात घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी विरोध झाला की हे मंदिर आमच्या मालकीचं आहे किंवा आमच्या जागेत आहे, त्यामुळे तुम्ही इथं काय तुम्हाला करून दिलं जाणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी झाडं लावणं होतं, त्या ठिकाणी ती संपूर्ण भरून घेऊन रस्त्याच्या बरोबर ते संपूर्ण पेवर ब्लॉक्सनं त्याचं सुशोभीकरण करायचं होतं, पण दुर्दैवाने ते आम्हाला करून दिलं नाही, हे सुद्धा लोकांना माहीत पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यानंतर मी आपल्या बौद्ध समाजामध्ये जाईन. बौद्ध समाजाचा विचार करता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, बौद्ध समाजाचं जे समोर आहे चावडी जी त्याला म्हटलं जातं, तीच इमारत 2 वेळा म्हणजे एकदा बुद्ध मंदिर म्हणून एकदा समाज मंदिर म्हणून या ठिकाणी एकाच इमारतीवरती 2 लाख रुपये समाजाचे खर्च केलेले आहेत आणि जे 2 लाख रुपये दगडी इमारत जशीच्या तशी आहे, फक्त पत्रा बदललाय आणि पुढं उतरण्याचं काम केलं, तिथंही चांगला पत्रा होता, चांगला दरवाजा होता, परंतु ते काढून या ठिकाणी तिथं 2 लाख रुपये खाण्याचं काम केलं. वास्तविक पाहता समाजाची मागणी अशी होती की त्या समाज मंदिराच्या मागच्या बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी बुद्धविहारासाठीचा घुमट बनवायचा होता, परंतु ते न बनवता ह्या सरपंचांनी म्हणजे तत्कालीन सरपंच जे होते आज त्या सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी ते घुमट न बनवता त्या ठिकाणी त्या इमारतीवर 2 लाख रुपये खर्च केले. वास्तविक पाहता त्याच्या समोर आमचं बुद्धविहार आहे, आत वायरिंग निसटलेली आहे,
आतली शहाबादी फरशी बदलण्याची गरज आहे, समोरचा दरवाजा कुजलेला आहे, स्लायडिंगच्या खिडक्या त्यांना बसवण्याची गरज आहे. आमची मागणी सुद्धा अनेक वर्षाची आहे. त्या इमारतीच्या मागच्या बाजूला ज्या वरवंट्या आहेत, जे प्लॅस्टर आहे ते निसटलेलं आहे. या इमारतीवर खर्च करण्याऐवजी पैसे खाण्याच्या हेतून समोरच्या इमारतीवर, छोट्या इमारतीवर 2 लाख रुपये खर्च केलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बांधवांनो, समाज बांधवांना मी विनंती करतो की हे सगळं प्रकरण आम्ही लावून धरल्यानंतर जे उपसरपंच म्हणून जे अपात्र झालेत त्या व्यक्तीनं एक शब्दही कधी ग्रामपंचायतमध्ये काढला नाही की बाबा हे आमच्या समाजाचा प्रश्न आहे, हे 2 लाख रुपये तुम्ही कसे काय खर्च केले. तुम्हाला समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, परंतु तुम्ही एकही शब्द बोलला नाही. उलट उपसरपंचाच्या खुर्चीवर न बसता तुम्ही खाली बसत होता. आम्ही जेव्हा तुम्हाला सांगितलं की तिथं बसू नका, तुम्ही सरपंचाच्या शेजारी तुम्ही खुर्ची लावा, तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसायला लागला. अशा स्वरूपाचे उमेदवार तुम्हाला हवे आहेत का. या ठिकाणी मला माहीत आहे की राजाभाऊ घोरपडे काही गोष्टी त्यांच्या चुकत असतील, परंतु समाजाच्या हितासाठी भांडणारं ते व्यक्तिमत्व आहे. अगदी सुखदुःखात लोकांच्या धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या दृष्टीनं अगदी पोलीस स्टेशनला जरी काय मॅटर झाला तर ते स्वतः देऊन त्या ठिकाणी संपूर्ण मॅटर सॉल्व्ह होस्तोवर ते जातात. जो उमेदवार ग्रामविकास पॅनलनं दिलाय तो उमेदवार कधी कोणाला एखाद्या गरीब माणसाला सोडवायला, काही एखाद्या गरीब माणसाला, म्हणजे मला कल्पना आहे की केसर नानी या ठिकाणी गेल्या तर मुंबईवरून मला जसं की मोहन पाटील असतील, आमचे लहू सावंत असतील, ही लोक सढळ हाताने मदत करतात. या उमेदवाराकडे आज प्राचार्य म्हणून ते रिटायर झाले, आज त्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली आहे, पण कधी 1 रुपया कुणाला कुठली मदत केलेली नाही. मग असं असताना राजाभाऊंना यासाठी आम्ही विचार करतोय की त्यांना थोडं संधी द्या. 1.5-2 वर्षाचे काय काळ असेल त्यांचं काम बघा. काम व्यवस्थित नसेल तर पुढच्या वेळी लोकांच्या हातात मतदानाचा पुन्हा अधिकार आहे, तुम्ही बदलू शकता. या ठिकाणी म्हणून आम्ही आव्हान करतोय. दुसरा आणखी इथला एक प्रश्न आहे, जे दलित वस्ती सुधार योजनेचं जवळजवळ 3.5-4 लाख रुपये खर्च करून बांदोळ्यातल्या त्या विहिरीपासून जी या ठिकाणी जे आमचे शिवाजीराव मुळीक यांच्या समोरची जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, त्या टाकीच्या भोवतीचे काटेरी कुंपण एवढं वाढलंय. ते दलित वस्ती सुधार योजनेतली टाकी आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष तुम्ही केले का. आमचे लोक तुम्हाला घरपट्टी देत नाहीत का, आमचे लोक तुम्हाला कर भरत नाहीत का. मग त्या टाकीची अवस्था अशी का झाली. त्या टाकीची अवस्था इतकी वाईट झाली, अतिक्रमण लोक करायला लागली, ती टाकीच्या भोवती एवढं काटेरी कुंपण वाढले तर ते तुम्हाला बघायला वेळ नाही. आणि या ठिकाणी स्मशानभूमीचा तर बोलूच नका. 2 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही तक्रार केल्यानंतर ती टाकी सिमेंटची जी म्हणतायत गप्पी मासे सेंटरसाठी आणली. गप्पी मासे सेंटरला चौकोनी टाकी लागते, ह्यांनी गोल टाकी संडाससाठी वापरणारी टाकी आणली, तिथंच पडून होती. आम्ही थोडं हातपाय हलवल्यानंतर ती टाकी पुन्हा स्मशानभूमीपर्यंत गेली. आज तागाय जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं, ती तिथं नेऊन ठेवली. त्याला कुठलं फाउंडेशन केलं नाही, त्याला कुठलं पाण्याचं कनेक्शन जोडलेलं नाही. रस्त्याचा सुद्धा प्रश्न, जुन्या पुलाच्या निघालेल्या नळ्या टाकून नुसतं त्याच्यावरती JCPनं माती टाकण्याचं काम केलंय. तिथल्या स्मशानभूमीसाठी जाणारा रस्ता सुद्धा बनवलेला नाही, पाण्याची टाकी तशीच पडून आहे. आणि त्यामुळं दलित समाजाचं, बौद्ध समाजाचं अतोनात नुकसान केलेलं आहे. आता जी या ठिकाणी बंदिस्त गटराची पाईपलाईन टाकली जाते सिमेंटची, त्या सुद्धा पाईपा फुटलेल्या आहेत, चिरलेल्या आहेत. ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करायचं चाललेलं आहे. आणि मग हे सगळं बघत असताना आणखी महत्त्वाचं काय राहतं तर आणखी महत्त्वाचं म्हणजे जे काय सटवायचा माळ म्हटलं जातो, आमचे जे मोहनराव पाटील यांच्या वस्तीकडं ते जाणार रस्ता आहे. मला माहिती आहे त्या ठिकाणी वाद नेहमीच होतो. पावसाळा आला की लोक रस्त्यासाठी भांडतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पुढाकार घेऊन दोन्ही लोकांना समोर बसवून त्या ठिकाणी त्या रस्त्याचा मार्ग काढणं गरजेचं होतं. पण आज त्या रस्त्याचा मार्ग काढता आला नाही. त्या वस्तीसाठी सुद्धा तुम्ही काय केलं. आज अनेक ठिकाणी पथदिवे जे आहेत, विद्युत दिवे जे बल्ब त्याच्यावर बसवलेले नाहीत, अंधाराचं साम्राज्य आहे. MSCBच्या उपकेंद्रापासून ज्या ठिकाणी ST आपली जिथपर्यंत येते त्या ST येण्याच्या मार्गावर जर तिथं 3-4 खांब आहेत, त्याचप्रमाणे जिथं भैरवनाथाचं मूळ स्थान आहे ते पावतका मंदिर आहे, त्या ठिकाणी ह्या 2-3 ठिकाणी लाईटचे बल्ब सुद्धा नाहीत. एवढंच काय तर त्या ठिकाणी समोरच्या आळीनं वर येताना कित्येक वर्ष मी बघतोय, जवळजवळ 7-7.5 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, तिथं 4 मुरमाच्या टायल्या यांना टाकता आल्या नाहीत. शाळेतल्या घसरगुंडी आणून टाकली, त्याला प्रायमर नाही, काही नाही. जवळजवळ 40-50 हजाराची ती घसरगुंडी आणून टाकलेली आहे. खेळणी दिलेली नाहीत. अंगणवाडीच्या मुलांच्या गणवेशाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे त्यांना बेंच दिलेले नाहीत.
त्या दबाव टाकून या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दबाव टाकून त्यांच्याकडून सरपंचांनी सही करून पत्र घेतलं. हे सगळं तुम्ही अशा पद्धतीनं करताय. म्हणजे परसबागाचं तर मी काय बोलायचंच नाही. म्हणजे मला वाटतंय माझा व्हिडिओ एवढा होईल की काय सांगावं आणि काय ठेवावं, एवढी अशी अवस्था आहे. म्हणून मी ग्रामस्थांना विनंती करतो, मी फक्त 3 नंबरच्याच ग्रामस्थांना विनंती करतोय असं नाही, मी अख्खा गावातल्या 3ही वार्डच्या लोकांना विनंती करतोय की या ठिकाणी जरूर सत्ता परिवर्तन व्हावं, पण सूडाचं आणि या ठिकाणी द्वेषाचं राजकारण होता कामा नये. सत्तारूढ गटानं ग्रामपंचायत धुवून खाण्याचं काम केलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. येत्या काही काळात त्यांच्यावर कारवाई होण्याच्या दृष्टीनं आता आम्ही वाट बघतोय कधी कारवाई होते. ते दोषी आढळलेले आहेत. आम्ही जे काही 11 मुद्दे केले होते त्या 11 मुद्द्यांपैकी 9 मुद्द्यांमध्ये स्पष्ट भ्रष्टाचार झालेला आहे हे दिसतंय. अजून बरेच मुद्दे आहेत, पण मी एवढं तुमच्यासमोर मांडतोय. माझी पोटतिडीक आहे. मला त्या ठिकाणी कुठली आधीच सांगितलंय की निवडणूक वगैरे लढवायची नाही, परंतु चांगल्या माणसांना द्या. येणाऱ्या काळामध्ये पुढचं इलेक्शन लवकरच होईल. 1.5-2 वर्षात पुन्हा इलेक्शन लागणार आहे. त्या ठिकाणी तरुणांना आपण संधी देणार आहे. परंतु जी विस्कटलेली घडी आहे, जे भ्रष्टाचाराचं कुरण ग्रामपंचायत बनलेलं आहे, ते आपल्याला जर नष्ट करायचं असेल तर या ठिकाणी आपला भगवा या ठिकाणी ग्रामपंचायतवरती तर फडकतोय आणि तो फडकत कायम राहणार आहे. आता त्याच्या जोडीला आपल्याला पिवळा फडकवायचा आहे. जो पिवळा जो काय ध्वज आहे तो फडकवण्याची जबाबदारी या ठिकाणी आमचे धनगर समाजाचे बांधव आहेत, आमचे रामोस समाजाचे बांधव आहेत, त्यांच्यावर जास्त धूर आहे. त्या भगव्याच्या शेजारी आपल्याला पिवळा फडकवायचा आहे आणि पिवळा जर फडकवायचा असेल त्याच्या शेजारी, तर आपल्याला आजच्या निवडणुकीमध्ये हा निळा आपल्याला निवडून आणावं लागेल. तर सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करणारे या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये समाजाचं बलाबल सर्व समाजाला विधायक विकासाच्या दिशेनं आणि गावाला विधायक विकासाच्या दिशेनं जाणारं या ठिकाणी आपण काम करू शकतो. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. जातं एवढं म्हणजे खूप आहे सांगण्यासारखं. मी विनंती करतो या ठिकाणी दोन्ही उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. एक उमेदवार आणि दुसरा उमेदवार वैयक्तिक त्यांचं तुम्ही कुठलंही काही बघू नका, पण गावासाठी समाजासाठी योगदान देणारा माणूस कोण आहे, तुमच्या हाकेला तुम्ही फोन केला, हाक मारली तर तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत येणारा माणूस कोण आहे हे ओळखा. आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. उद्या आमची अधिकृत भूमिका आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सल्लागार मांडतील. परंतु श्री राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचं निशाणी ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टर या चिन्हावरती बटन दाबा. कोणीही आमिषाला बळी पडू नका. सोसायटी लवकरात लवकर आम्ही नवीन सोसायटीसाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. येत्या काळामध्ये जसं भाडळीमध्ये आमचे मित्र मोहनराव डांगे यांनी जसं सोसायटीचं नवीन सोसायटी निर्माण केली, आमचा सुद्धा प्रयत्न आहे की त्याच धर्तीवरती, कारण ही सोसायटी मुठभर लोकांच्या मुठभर शेतकऱ्यांची बटीक बनलेली आहे. कारण ह्यांच्याच हातात सत्ता आहे. जे आपल्या जवळचे आहेत, जे आपल्याला मतदान देतात किंवा ज्यांच्यावर आपल्याला दबाव टाकून मतदान घ्यायचं आहे, त्यांनाच पीक कर्ज दिलं जातं, त्यांनाच सेवा सुविधा दिल्या जातात. परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांना ह्या सोसायटीचा काही फायदा नाही. आमच्यासारखे अल्पभूधारक 2 एकर 1.5 एकर जे क्षेत्र असणाऱ्यांना ते सभासदच करून घेत नाहीत. आणि त्याच्यामुळं ह्या सोसायट्या म्हणजे मुठभर लोकांची बटीक बनलेली आहे. आणि ती सोसायटी त्यांनाच लकलाभ. आपण नव्या सोसायटीची निर्मिती करू. आपल्याला जुनं मोडून नवं करायची, आपल्याला नवनिर्मिती आपल्याला करायला शिकवलं आहे आणि त्यासाठी संघर्ष करायला सुद्धा शिकवलं आहे. संघर्षातून निर्माणाच्या दिशेनं जाऊया आणि सगळ्यांना सोबत घेऊन श्री राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना बहुमतानं तुम्ही निवडून द्यावं असं मी आपल्याला नम्र निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा मी तुमच्याशी पुन्हा वेळोवेळी बोलत राहील. या ठिकाणी कोणाला दुखवणं, कोणाच्याबद्दल वाईट बोलणं हा माझा हेतू नाही, परंतु हा सूर्य आणि हा जयद्रथ हे तुम्हाला दाखवणं एवढंच सासकल जन आंदोलन समितीचा प्रवक्ता म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. कुणाला काही गोष्टी पटतात, कुणाला पटत नाहीत. काही लोक सांगतात सर तुम्ही बोलता परकड पण गावाची बदनामी होते. परंतु जे काय बुरसटलेलं आहे ते डबकं महत्त्वाचं नाही. डबकं जर साठलं तर तिथं मच्छर होतात, तिथं घाणीचं साम्राज्य होतं. त्या डबक्याला आपल्याला वाट मोकळी करून द्यायची. आणि ही डबकी जी साठलेली आहेत ही सोसायटी माझ्याच हातात पाहिजे, दुसऱ्या कुणालाच जाता कामा नये. ही डबकी आपल्याला मोकळी करायची आहेत. तर आणि तर गावाचा आणि सामान्य माणसाचा विकास होईल. लोकांना, सामान्य माणसाला काय लागतं? चांगलं स्वच्छ पाणी लागतं, चांगलं दर्जेदार शिक्षण लागतं, रस्ते लागतात, पिकांसाठी पाणी पुरवठ्याची सोय लागते. ह्याच मूलभूत गोष्टी लोकांना लागतात.
तुम्हाला त्या गोष्टी सोडून लोक काय तुमच्याकडे रोज तुम्हाला काय सोनं माणिक मोती मागायला येत नाहीत, तर त्यांच्या या गरजा पूर्ण होणं हा त्यांचा अधिकार आहे. कारण तो मतदार राजा आहे. तो मतदार राजाच तुम्हाला खुर्चीवर बसवतो आणि खुर्चीवरून खाली खुदा खेचतो. आणि म्हणून मी मतदार राजाला विनंती करतो, आपण श्री राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांना मतदान करा आणि आमच्याकडे पाहून मतदान करा. तुमचं कुठलंही काम असो त्या कामासाठी आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू. जर आम्ही त्या ठिकाणी तुमच्या हाकेला नाही आलो तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही उभं पण करू नका, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.